पहिला षटक संपन्न. स्कोर कार्डवर 15 रनांची स्कोर कार्ड 15 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना आपण जाणता राज्य क्रिकेट क्लब शिळ या संघाला पाहताय. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहत आहे षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये राकेश या गोलंदाजाला सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती पाहत आहे. बॅटिंग करत असताना जाणता राजा क्रिकेट क्लब शिळ या संघाला पाहत आहे. पहिला धक्का लागला अमोलच्या स्वरूपात. अमोल आणि भूषण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत होतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आले आणि या दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना गोलंदाज राकेशला आपण पाहत आहे. येस, याच दरम्यान सचिन 1156 ग्रुप कांसई यांच्याकडून तब्बल संपूर्ण कांसई संघासाठी भरपूर सारे लाख लाख शुभेच्छा आल्यात. नंतर जागृती दिदी भोईर यांच्या माध्यमातून देखील कांसई टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. मॅचच्या दिशेने आपण जातोय. यावेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 30 रारा चेंडू राकेशला पाहत आहे सध्याच्या घडीला. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत राकेशची राहिली आहे. 3 चेंडू राकेशने हाताळल्यात. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला खेचून मारला. लॉंग ऑन रेजर मध्ये फिल्डर पहिली धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता बघता ही दुसरी देखील धाव झाली कंप्लीट कांसई टीम कडून. चांगले 4 चेंडू आतापर्यंत राकेशच्या नावावरती राहिलेत. भूषण आणि प्रशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रशांतला आपण पाहताय स्ट्राईक एंडला 3रा क्रमांकावरती प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नंतर नॉन स्ट्राईक एंडला भूषणला आपण पाहताय जो सलामीसाठी आला होता, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण जरूर पाहिलेत. तोच भूषण. स्ट्राईक एंडला प्रशांत पुन्हा एकदा तयार झाला. 5वा बॉल फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. चांगला फटका नजाकत भरलेला स्ट्रोक. बॉल एकटा भागात जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4 चौकार. कव्हर लॉग ऑन मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. नजाकत भरलेला स्ट्रोक. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून दुसरा चौकार. प्रशांतच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आपण
व्ही शेप मध्ये फटका पाहिला. तदनंतर या बॉलवरती आपण डीप पॉइंट रिजन मध्ये चौकार पाहिला. षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालंय आणि या 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम जनता राजा क्रिकेट क्लब शील्ड. आपण पाहताय सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती 5 षटकांची मॅच. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती. पहिलं षटक दर्शननं हाताळलं, त्यानं धावा खर्च केल्या 15. त्यानंतर दुसरं षटक हाताळला गोलंदाज राकेशनं, त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 11. आणि तिसरं षटक प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती प्रेमला पाहताय. पहिला बॉल प्रेमचा गोलंदाज निघालाय भूषणच्या विरोधात. पहिला बॉल दिशापासून भरकटल्यात. यस पंच आमच्याकडे वळतात. पंच दर्शवतात की हा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल. ही एक धाव बहाल केली जाईल. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सुरुवात भरपूर चांगली झाली आहे शील्ड टीमची. कमबॅक करावा लागेल गोलंदाज प्रेमला. लोवर फुल टॉस होता. व्ही शेप मध्ये खेळायचं होतं. डीप मध्ये फिल्डर एकच धाव. आमच्या ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय. मेन अंपायर पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय. टिटवाळा विभागाची आन बान शान, पोई गावाची आन बान शान अर्थातच योगीराजजी बुटेरे सर. तदनंतर लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहताय डोके विभागातील एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच मंगेश भोईर. प्रेमचा दुसरा बॉल प्रशांतसाठी. हा बॉल क्या बात आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे आणि त्या दिशाची दशा होत असताना बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा घेत बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तीस अंकावरती. प्रशांतच्या बॅटमधून. आणि प्रशांतचा जर विचार करायला गेला 3 बॉल 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. चांगली फलंदाजी. यावेळेला देखील आडव्या बॅटना स्ट्रोक खेळायचा होता. एक धाव जरूर कंप्लीट होईल. एक धाव एकवटण्यापासून कोणी अडू शकणार नाहीये. सिंगल इथे ऍड केली जाईल. संघ जाऊन पोहोचलाय 33 अंकावरती. स्पर्धा आपण पाहत आहे जर्मन क्रिकेट क्लब ढोके आयोजित जर्मन चषक 2024 हे शानदार रुबाबदार आणि दर्जेदार पर्व आपण अनुभवत आहे. तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल. यावेळेला विशेप मध्ये खेळलाय. चांगला फटका आपण पाहताय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या पाठमोरा धावत असताना एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केला, थ्रोफेकी केली, तोपर्यंत एक सिंगल. ऍड केली जाईल. स्टील 2 टू गो. 2 बॉल चा खेळ शिल्लक आहे. 5वा बॉल.
पाचवा बॉल पायाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. तिसरा षटक आपण पाहत आहे. स्टील 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील आपण पाहत आहे. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. शेवटचा बॉल प्रशांतसाठी. हा बॉल पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला गॅदर केलंय आणि या डॉट बॉलची सांगता होत असताना चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये सुपूर्द करायची आहे. संपलाय आणि या 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात जाणता राजा क्रिकेट क्लब शील्ड या टीमची टोटल 34 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आपण पाहताय सध्याच्या कडेला बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे प्रतीक. पहिला बॉल घेऊन निघालाय फलंदाज भूषणच्या विरोधात. भूषण तयार. पहिला बॉल लेफ्ट करायचा प्रयत्न. चेंडू भरपूर काळामध्ये तरंगतोय. फिल्डर आहेत बरोबरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. डॉट बॉल आलाय. तिसरा बॉल यावेळेला देखील हा देखील बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रतीकचं. पहिल्या बॉलवरती षटकार तदनंतर त्या षटकाराचं प्रतिउत्तर या 2 डॉटने देत असताना बॉल प्रतीक. या वेळेला भूषणसाठी हा बॉल आपण पाहत आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. ते 10 धावा खर्च करत असताना प्रतीक या गोलंदाजाला पाहत आहे. फलकावरती धावा लागल्या गेल्यात 41 44 यस 44 44 धावा. यावेळेला देखील कोदून काढायचा प्रयत्न. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेला नकार दिलाय.
45 धावा. 45. या षटकातील हा शेवटचा बॉल आपण पाहत आहे. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आणि चौथ्या षटकातील हा शेवटचा बॉल. लास्ट बॉल. प्रशांतसाठी हा बॉल वेगवान आणि तेज तर्रारा चेंडू. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक या दरम्यान संपले. चौथं देखील आणि 4 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्यात. ते तब्बल 45. वैयक्तिक दुसरा आणि सांगी कोट्यातील हे 5वं षटक प्रेमला आपण पाहताय. ह्या तिसरं षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च केला होता. तो प्रेम सध्याच्या घडीला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे झाले थोडेसे फंबल आणि बघता बघता या बॉलवरती धावा 2 या दरम्यान एकवट चालल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धावा एकवटला गेला. 47 रन्स. नेक्स्ट बॉल. या वेळेला क्या बात आहे. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने देत असताना बॉलला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी वार्तालाप करत असताना 6 धावा षटकार. षटकार आपण पाहताय. अगदी संजीवनी देणारा षटकार. फलंदाज भूषणच्या बॅटमधून या 6 धावा आल्यात. यावेळेला देखील लॉफ केला. क्या बात आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जेलची शक्यता होती. फिल्डर होते त्यांना बीट करून बॉल चाललाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सेकंड विनरवर सलगचा दुसरा षटकार. $59 59 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेलात. काय बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि याच दरम्यान बदलापूर समालोचन. मध्ये हा खेळाडू आपण पाहत होतो. अगदी हा खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षण करू शकतो. ना बॅटिंग करेल ना बॉलिंग करेल. गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याला त्याला ग्राह्य धरलं जाणार नाही. फक्त क्षेत्ररक्षण करण्यामध्ये त्याला सहमत केलं गेलंय. या वेळेला पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचा होता. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. बघता बघता 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 68. या दरम्यान बदलापूर समालोचन ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी चे संस्थापक आदरणीय सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं
पूर्वार्धाचा खेळ संपलाय, सत्र संपलंय पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जाणता राजा क्रिकेट क्लब शील्ड या टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 69 या अंकावरती आणि 70 धावांचं माफक लक्ष उभं केलंय ते कांसा टीमच्या विरोधात. लातूर समालोचन समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेशजी धुळे सर यांचं देखील या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर जोविली गावचे उद्योजक आदरणीय सन्माननीय अमोलदादा धुळे यांचं देखील या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर जोविली गावचे एक लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच विष्णुदादा धुळे यांचं देखील या दरम्यान शुभागमन झालंय आणि या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर महेंद्र दादा असतील, महेश सर असतील, अमोल दादा असतील, विष्णू दादा असतील, या चारही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने येऊन विराजमान व्हायचा. करत असताना टीम जाणता राजा क्रिकेट क्लब शील या टीमनं धावा बनवल्या तब्बल 69 आणि 70 धावांचं माफक लक्ष उभं केलंय ते कांसाई संघाच्या विरोधात. आणि या 70 धावा खऱ्या अर्थानं चेस करण्यासाठी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकर बॅटर आपण पाहत आहे सध्याच्या घडीला आदित्यला आणि त्याच्या साथीनं नो स्ट्राईक इनला गौरव. बॉलिंग ट्रॅक वरती P1चा पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार गौरव. आदित्य आणि गौरव असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सामन्याला होती सुरुवात. देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल होता, लोवर फुल टॉस होता, बिगिट करायचा होता.
पहिल्या बॉलवरती इथे स्वतःचा आणि संघाचं खातं खुलं केलंय श्री गणेश केलाय या एका धावेनं. आदित्यच्या बॅटमधून सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. गौरव वर्सेस गौरव असं बॅटल. स्ट्रायकिंगला गौरव, बॉलिंग ट्रॅक वरती गौरव, पुन्हा एकदा निघाला गौरव. या वेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचं होतं. झेलची संधी मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये फिल्डर कोणती चुकी होणार नाही. या फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा पहिला बॅटिंग करत असताना कांसाई टीमला फलंदाज बाद. बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट कॅरी करत असताना गोलंदाज गौरवला आपण पाहिला. नवीन फलंदाज भूषणला आपण पाहताय सध्याच्या कडेला स्ट्रायकिंगला. लोवर फुल टॉस होता. यावेळेला देखील झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. सलगचा दुसरा धक्का लागत असताना ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये भूषण दाखल झाले त्याच पावली मैदानाच्या बाहेर देखील परतत असताना धक्का लागणार दुसरा फलंदाज बाद. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मोहपाडा संघ आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला वडवली संघ. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या टॉस आपण करणार आहोत. वडवली टीमचे कॅप्टन आणि मोहपाडा टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस आपण करणार आहोत. नवीन फलंदाज गौरवला आपण पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती देखील गौरव भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. गौरवनं 3 चेंडू हाताळत एक धाव खर्च केली आहे. 2 विकेट देखील संपादित करत असताना गौरव चौथा बॉल. या वेळेला सरळशेत फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आणि सलगचा तिसरा धक्का लागत असताना टीम कांसई या संघाला आणि या स्पर्धेतील पहिली विकेट संपादित केली आहे गोलंदाज गौरवनं. यस मोहपाडा टीमचे कॅप्टन आणि नवीन वडवली टीमचे कॅप्टन विकी भालेराव आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. टॉस आपण करतोय. यावेळी देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4 आणि या 17 येणारा हा पहिला चौकार. बॉलवरती सिंगल आपण पाहिली. त्यानंतर 3 बॉल आणि 3 विकेट कॅरी करत असताना गोलंदाज गौरवला आपण पाहिलं आणि त्यानंतर या चौथ्या बॉल 5व्या बॉलवरती चौकार आपण पाहताय. गौतमला पाहताय तब्बल 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिला बॉल फेस करता चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेला लोवर फुलटॉस होता. पुन्हा एकदा फटका फसला. झेलची संधी मैदानाच्या आतमध्ये फिल्डर चेंडूच्या खाली पकडलाय. झेल संपलाय. फलंदाज गौतमचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन.
षटक क्रमांक संपलाय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 70 धाव्यांचा पाठलाग करत असताना पूर्वार्धाचा खेळ चालू उत्तरार्धाचा खेळ चालू असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 गड्यांच्या नुकसानात 5 अंकावरती 5 runs loss of 4 wicket first over completed on the scorecard from team Kansai. वरती आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बोलत यार भूषण. आदित्यला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्राईक येईल. आणि आदित्यचा विचार करायला गेला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त आदित्यने 2 बॉल फेस केल्यात. 2 बॉलमध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. सलामीसाठी आले होते आदित्य. तोच आदित्य सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला पहिला बॉल डॉट आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी तैनात. सिंगल जरूर एकवटली जाईल. सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 6 अंकावरती. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल येते. कुठेतरी संयमी सुरुवात टीम कांसई या संघाची. यावेळेला देखील इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचा होता. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतोय. थ्रोफेकी करतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केलं. थ्रोफेकी केली तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता. बघता बघता सहजरित्या या 2 धावा एकवटल्या देखील गेल्यात. नेक्स्ट बॉल. या वेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत. झेल झालाय ड्रॉप. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळत असताना फलंदाज दर्शनला आपण पाहिला. या वेळेला आडव्या बाटना स्टोक केला. चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला गॅदर करताय. थ्रोफिकी करताय. 2 धावा एकवटण्याचा अवधी आहे. बघता बघता या 2 धावा एकवटल्या देखील गेल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. 11 रन्स 11 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. या वेळेला क्या बात आहे. देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला सरळ लॉंग लेग बाउंड्रीला इच्छा बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. स्कोर कार्ड फ्रॉम टीम कांसाई. 5 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये गोलंदाज भूषणनं खर्च केला धावा तब्बल 12. उत्तरचं लक्ष आहे. 17 लागल्या गेल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या 53. पहिला बॉल फुल टॉस होता. फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. इथे झेल झालाय ड्रॉप. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल. 53ची आवश्यकता असताना या पहिल्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 18 धावा लागल्या गेल्या. 52ची अजूनही गरज आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये.
यावेळेला बॅटची कडा, बॉल मागे चाललाय, शॉट फाईन लेग रिझर मध्ये फिल्डर, एकच धाव. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती ही दुसरी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळेला क्या बात आहे, यावेळेला फटका उडवलाय, फटका फसलाय की फटका चांगला आहे आणि याच दरम्यान प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळत आहेत त्या पूर्णपणे 6. आलाय दमदार षटकार. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. दर्शनच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा मानस होता पण दुसरीचं धाडस नव्हतं, नकार दिलाय. आणि याच दरम्यान वडवली गावचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या नावाची एक आगळी वेगळी छाप खऱ्या अर्थाने निर्माण केली आहे असे धनराजजी म्हात्रे साहेब यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला देखील लॉफ्ट केलाय. क्या बात आहे, फिल्डर आहेत. आता कोणती चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. पतन होत असताना 5व्या बॉलवरती विकेट खऱ्या अर्थाने प्रस्थापित करत असताना गोलंदाज गौरव. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. या वेळेला आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा होता, प्रयत्न फसलाय. षटक क्रमांक संपलाय 3रं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 26. पहिला बॉल. या वेळेला इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचं होतं. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतोय, थ्रोपैकी करेल तोपर्यंत बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात त्या तब्बल 2. सचिन मुकनेला आपण पाहताय सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. प्रेमला नॉन स्ट्राईक एंडला पाहताय, दर्शनला स्ट्राईक एंडला पाहताय. दर्शनसाठी या बॉल आडव्या बाटणं. हा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर, एकच धाव. सातत्यानं सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 29 या अंकावरती. 41 धावा अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये विजयासाठी. 10 बॉल मध्ये 10 बॉल 41 ची गरज.
वेगवान आणि तेच तर राणा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉल. फिल्डर आहेत, कोणती चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाजाला परतावा लागेल. बॅट्समॅन आउट. टू गो. 2 बॉलचा खेळ. यस, मोहपाडा टीमने टॉस जिंकलाय आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय बॅटिंग साठी. टीम नवीन वडवली या संघाला. या दरम्यान पुन्हा एकदा कार्पेटच्या सगळ्यांना स्ट्रोक केलाय डीप मध्ये. फिल्डर एकच धाव. या 5 सिंगल आपण पाहत आहे. पाचव्या बॉलवरती सिंगल. दर्शनला पाहत आहे. सध्याच्या घडीला स्ट्राइक एला. दर्शनच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, तो दर्शन स्ट्राइक एनला. यावेळेला देखील टॅप करायचा प्रयत्न. डीप कव्हर रिजनचा फिल्डर चेंडूच्या पाठमोरा धावतोय. एक धाव. सातत्यानं सिंगल डबल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले 4 आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या गेल्यात तर तब्बल 31. तर शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉल मध्ये शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्यात तर 39. 6 बॉल 39 ची गरज. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि बाळाला आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रिक्त शिल्लक या मॅच मध्ये आपण पाहत आहे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्यात 35. अर्धा पल्ला घातलाय. अर्धा पल्ला अजून एक गाठायचा आहे या येणाऱ्या 5 बॉल मध्ये. या वेळेला आडव्या बॅटनं स्ट्रोक केलाय. हा फ्लायटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थांबणार नाहीये. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काउ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 2 बॉलवरती आघात आपल्याला पाहायला मिळाले. आता शेवटचे बॉल शिल्लक 4 आणि या 4 बॉल मध्ये धावा करायच्यात त्या 29. 4 बॉल 29 ची गरज. पुढचा बॉल. चांगला बॉल चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल येत असताना गोलंदाज बाळाला आपण पाहत आहे. पहिल्या 2 बॉलवरती बाळाने 10 धावा जरूर खर्च केल्यात पण तदनंतर या 3ऱ्या बॉलवरती कमबॅक केलंय.
लोवर फुल टॉस होता आणि लोवर फुल टॉसचा फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. आतापर्यंत फलंदाज आपण भूषणची पाहत आहे. दर्शन आपण पाहत आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एकदा ऍड होईल. व्हाईट बॉल आलाय. 54 54 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 16 धाव्यांपासून दूर. एक बॉल 16ची गरज फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. याच दरम्यान सामना जिंकलाय क्षेत्ररक्षण करत असताना टीम जाणता राजा क्रिकेट क्लब शीळ या संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम शीळ.